परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरचा सभामंडप कोसळून दुर्घटना घडली आहे। हा सभामंडप कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 जण दबले गेल्याची माहिती आहे। प्रशासनाला माहिती मिळताच त्वरित बचाव कार्य सुरू केलं गेलं। दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आहे। आज शनिवार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मारुतीरायाच्या दर्शनासाठी या मंदिरात भाविक पोहोचलेले होते, पण त्याच वेळेला सभामंडप कोसळून ही दुर्घटना घडली आहे। या घटनेचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणीच्या प्रसिद्ध असलेल्या मानवत तालुक्यातील यशवाडी देवस्थान या ठिकाणी आज शनिवारी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि याच मोठ्या प्रमाणात गर्दीमध्ये आपण जर बघितलं तर हा सभामंडप जो आहे तो सभामंडप कोसळलाय आणि याच्या खाली 30 ते 40 जण दबले गेले असल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणावर गावकरी असतील, नेते असतील, या पोलीस असतील, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य जे आहे ते सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स असतील, या सर्व अँब्युलन्सनं इथं जे काही जखमी असतील यांना रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। अप्पर पोलीस अधीक्षक चिखले हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जी आहे ती इथे पोहोचलेली आणि सर्व जखमींना बाहेर काढण्याची काम जे आहे ते सर्वांच्या मदतीनं केलं जात आहे। आपण जर बघितलं तर अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। हा सभामंडपाचं काम सुरू होतं आणि आज शनिवारी जेव्हा भाविक भक्त पूर्ण राज्यभरातून इथे येत असतात, असं असताना हे सभामंडप समोरचा कोसळलाय आणि याच्या खाली अनेक जण दबले गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य जे आहे ते इथं सुरू आहे। आपण जर बघितलं तर क्रेन असतील, या क्रेनच्या माध्यमातून हे बचाव कार्य जे आहे ते केलं जात आहे। पोलिसांचा फोर्स आहे। नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर मोठा बचाव कार्य जे आहे ते इथं सुरू आहे। परभणीतील आरपी मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, या ठिकाणी इथले जे जखमी आहेत त्यांना नेण्यात आलेले अजूनही अँब्युलन्स या ठिकाणी आहेत। जे काही सभामंडपाचा भाग असेल, हा सभामंडपाचा भाग इथं कोसळलेला आहे, त्याच्या खाली सुद्धा अजून काही जण असण्याची शक्यता आहे आणि या लोकांना सर्वांना इथून बाहेर काढून रुग्णालयामध्ये भरती करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर असतील, स्वतः लक्ष ठेवून या यंत्रणेला मार्गदर्शन करतायत। त्यांचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर असतील, शिवसेनेचे नेते सईद खान असतील, हे सर्वजण या परिसरामध्ये नागरिकांना कंट्रोल करतायत, मदत कार्य जे आहे ते करू लागत आहे। त्यामुळं ही घटना दुर्दैवी जरी असली तरी नागरिकांना बचावण्यासाठी प्रशासन असेल, नेते असतील, सर्वच जण पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, मानवत, यशवाडी।